अभ्यास 59. भाऊंना जाईने विचारले, भाऊ भाऊ, मी ताईबरोबर बाहेर जाऊ का? अजून जेवण तयार झाले नाही. ते तयार होईपर्यंत मी अर्थातच परत येईन. पण साधारणतः जाई बाहेर गेली की लवकर परत येत नसे. म्हणून कोणते तरी कारण काढले पाहिजे असा विचार करून ते म्हणाले, सध्या पाऊस फार पडत आहे. साऱ्या गल्ल्या ओल्या झाल्या आहेत. तेव्हा तू पाऊल घसरून पडशील. म्हणून तू आता जाऊ नकोस. दुसऱ्या एखाद्या दिवशी पाऊस नसेल तेव्हा जा. पण जाई ऐकेना. म्हणून ते शेवटी म्हणाले, तुला जे काही सांगावयाचे ते मी सांगितले आहे. पण तू ऐकत नाहीस. बरे आहे. लवकर परत येईन असे वचन दे. म्हणजे मग मी तुला जाऊ देईन. जाईने तसे वचन दिले आणि म्हणून भाऊंनी तिला बाहेर जाऊ दिले. मग ताईने तिला बाहेर नेले. पण ती लवकर परत येण्यास तयार होईना. तिला घरी येण्यास उशीर झाला. ताईच्या मनात विचार आला की आपल्याला इतका उशीर झाला, अर्थात भाऊ आता रागावतील. पण तसे झाले नाही. अभ्यास 60. माईची ताई रडू लागली म्हणून भाऊंनी तिला काऊ चिवूची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. खाऊ देईन म्हणून तिला आमिष दाखवून पाहिले. दुसऱ्या अनेक गोष्टी केल्या. बाहेर नेऊ का म्हणून विचारले. बुवा येईल म्हणून धमकी दिली.
थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा, हे गाणे म्हटले. अशा साऱ्या क्लुप्त्या केल्या. अर्थात त्यांच्याकडून शक्य होते ते सर्व त्यांनी केले. पण ती रडण्याची थांबेना. आता कोणता उपाय करावा अशी पंचाईत भाऊंना पडली. साधारणतः ती रडत नाही, पण रडू लागल्यास ती लवकर थांबत नाही, हे त्यांना माहीत होते. ती रडण्याची थांबल्यास बरे होईल, पण माई येईपर्यंत ती रडतच बसणार की काय अशी धास्ती त्यांना वाटली. सध्या माई बाहेर गेल्या आहेत. हे एका अर्थी बरे आहे, असे सुद्धा त्यांना वाटले.